ओके, स्टार्ट करूया. Let's see this. Today we see the exercise number 3rd, that is the determinations of specific gravity and total solid. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय, दुधाची असलेली घनता, आणि टोटल सॉलिड म्हणजे दुधामध्ये असलेले घन आपल्याला काढायचे ह्या एक्सरसाइज मध्ये शिकायचं आहे. Let's see the first one, specific gravity. Specific gravity, let's say the definitions of specific gravity. It is the ratio of mass per unit weight of the water. पाण्याबरोबर असलेला त्या घन पदार्थाचा दोघांचा जो रेशो असतो त्याला काय म्हणलं जातं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणलं जातं. इट इज अ मास पर युनिट वेट ऑफ द वॉटर. ओके, दे आर नोन एज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. as आता the first one is the objective of the specific gravity. The first one objective to determine the basic nature of milk. दुधाचं महत्वाचं काय आहे, नेचर आहे, दूध कसं आहे घन पदार्थानुसार, तर ते आपल्याला ह्याच्यामधनं निघतं. नेक्स्ट वन टू डिसाइड द नेचर ऑफ अडल्ट्रेशन्स ऑफ मिल्क. दुधामध्ये कुठल्याही पदार्थाचं जर भेसळ केली असेल, समजा if you have added that the water, if you have added that the sugar, if you have added that the urea, or if you have added that the different preservative, जर असं वेगवेगळे जर पदार्थ दुधामध्ये जर टाकलेले असतील तर त्याची जी भेसळ आहे ती भेसळ ह्या कशाने, घन पदार्थ आपल्या जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनं काय केलं जातं, काढली जाती, घनतेनं काढली जाते. ओके, नेक्स्ट वन इन द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. Next one is the relevant information for calculations of the specific gravity. The most important instrument used is the lactometer. Lactometer नावाचं महत्वाचं इन्स्ट्रुमेंट याच्यासाठी यूज केलं जातं. On the basis of law of flotation. On the basis of law of flotation. स्क्रीन दिसती का सर्वांना? हॅलो, ओके. तर ही जी आपण घनता दुधाची काढत असतो इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट इज द लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट टू कॅल्क्युलेट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दुधाची घनता काढण्यासाठी लॅक्टोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. अँड ऑन द बेसिस ऑफ वन ऑफ द प्रिन्सिपल दॅट इज अ लॉ ऑफ फ्लोटेशन. लॉ ऑफ फ्लोटेशन, तरंगण्याच्या सिद्धांतानुसार हा काय केला जातो, लॅक्टोमीटर काय करतो, चालत असतो. म्हणून ह्याचं प्रिन्सिपल कुठल्या प्रिन्सिपलवर चालतो, तर लॉ ऑफ फ्लोटेशन. ओके, फ्लोटेशन मीन्स व्हेन द सॉलिड इज इमर्स इन द लिक्विड. म्हणजे एखाद्या पाण्यामध्ये आपण एखादा घन पदार्थ जर टाकला तर तो घन पदार्थ काय करतो, पाण्याच्या वरती तरंगतो. चल, तर या तरंगण्याच्या सिद्धांतावर हा काय केला जातो, लॅक्टोमीटर चालतो. ओके, इन द मार्केट यू हॅव फाउंड 3 प्रकारचे लॅक्टोमीटर आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज द क्विनन टाइप, second one is the Zeal type, and third one is the our Indian Standard Institute type, Indian Standard Institute ISI lactometer. These one of the lactometer should be calibrated on the regular temperature. म्हणजे त्या त्या कंट्री मधलं ते हवामान आहे, तिथलं जे तापमान आहे त्या तापमानावरती काय केलेलं असतं, हे सेट केलेले असतात. कारण का एखादा घन पदार्थ जरी लिक्विड मध्ये जरी टाकला तरी त्याच्यावरती तापमान काय करत असतं, टेम्परेचर काय करतं, इट शुड बी अफेक्टेड ऑन देम और द प्रेशर ऑन देम.
त्याच्यावरती काय करत असतं, प्रेशर अप्लाय करत असतं. म्हणून वेगवेगळ्या कंट्री मधलं वेगवेगळ्या टेम्परेचर नुसार हे लॅक्टोमीटर काय केलेले आहेत, सेट केलेले आहेत. The first one is a quinine lactometer should be calibrated at 15.5 degree Celsius. 15.5 डिग्री सेल्सिअसला हा काय केलेला आहे, कॅलिब्रेशन केलेला आहे. मोस्टली इन द फॉरेन कंट्री दिस वन लॅक्टोमीटर इज यूज because in the foreign country the room temperature of the quinine type of the lactometer is a 15.5 degree Celsius. जे फॉरेन मधलं नॉर्मल रूम टेम्परेचर असतं ते 15 ते 17 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. म्हणून 15 डिग्री सेल्सिअसला हा लॅक्टोमीटर कॅलिब्रेट केलेला आहे. Then second one lactometer is a ZIL type. In this ZIL type of the lactometer should be calibrated at 17.5 degree Celsius. 17.5 डिग्री सेल्सिअसला हा काय केला जातो, कॅलिब्रेट केला जातो. दिस ऑल्सो अगेन यूज इन द फॉरेन कंट्री. Then next one is the hour lactometer, Indian Standard Institute lactometer. This should be calibrated at the 27 degree Celsius. 27 डिग्री सेल्सिअसला हा केला जातो, कॅलिब्रेट केलेला आहे. Because in this our Indian condition the room temperature is at 25 to the 30 degree Celsius. 25 to 30 डिग्री सेल्सिअस ला आहे. ECR D09 अनम्यूट करा रे बाबा, D09. आपल्या भारतामधलं जे नॉर्मल जे टेम्परेचर असतं हे 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. म्हणून आपल्या भारतामधला हा जो लॅक्टोमीटर आहे आपल्या इथं जो आपण यूज करतो तो इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ISI लॅक्टोमीटर यूज करतो. त्याचं टेम्परेचर कॅलिब्रेट केलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअसला. असे हे 3 प्रकारचे लॅक्टोमीटर पूर्ण जगामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याकडे जो यूज होतो तो ISI लॅक्टोमीटर. The next one, see that the precaution, काय काळजी आपल्याला घ्यायची आहे. The first one precaution is there, those milk have taken for the particular specific gravity, this should be 2 to 3 hours old. म्हणजे 2 ते 3 तास जुनं असं दूध पाहिजे आणि त्याच्यामध्ये हवा किंवा गॅसेस असं कुठल्याही प्रकारचं असू नये. जर हवा किंवा गॅस जर दुधामध्ये त्या लिक्विड मध्ये असतील तर लॅक्टोमीटरचं फ्लोटेशन जास्त होईल. त्यामुळे दूध 2 ते 3 तास पूर्वीचं पाहिजे. त्यानंतर जे दूध घेणार आहे त्याचं टेम्परेचर 50 ते 80 डिग्री फॅरनहाइटच्या मधलं पाहिजे. देन नेक्स्ट वन, सॅम्पल शुड बी थरोली मिक्स बाय पोरिंग इट फ्रॉम द साइड्स ऑफ द कंटेनर. जे सॅम्पल तुम्ही घेणार आहे ज्याची तुम्हाला घनता काढायची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची, ते सॅम्पल प्लंजिंग ऑपरेशन करून घुसळून कंटेनरच्या साइडनं तुम्हाला आहे. देन यूज दॅट द स्टँडर्ड लॅक्टोमीटर फॉर रिडिंग कॅल्क्युलेशन. जो आपल्या इथं ज्या तापमानाला कॅलिब्रेशन केलेलं आहे ते कॅलिब्रेशन टेम्परेचरचाच लॅक्टोमीटर तुम्हाला यूज करा आहे. देन डू नॉट अलाउ द लॅक्टोमीटर रिमेन इन द मिल्क फॉर लॉंगर टाइम. जास्त वेळ लॅक्टोमीटर त्या जार मध्ये ठेवायचा नाही. रीड द लॅक्टोमीटर रिडिंग विदिन 1/2 to 1 मिनिट. अर्धा मिनिट ते 1 मिनिटामध्ये त्याचं रिडिंग निघतं. त्याच्यावर जास्त वेळ ठेवायचं नाही कारण का परत टेम्परेचर आणि हवा त्याच्यावरती अफेक्शन करते, त्यामुळे रिडिंग तुमचे चुकू शकतात. and the lactometer should not touch to the side of the jar. ज्या जार मध्ये लॅक्टोमीटर आपण सोडणार आहे त्या कडेच्या जार लॅक्टोमीटर टच झाला नाही पाहिजे, इन्सर्ट केला पाहिजे. पुढे मी आता तुम्हाला दाखवणार इन्सर्टिंग कसं करायचंय. तर तो जर टच झाला तर तुमच्या रिडिंग मध्ये फ्लक्च्युएशन येण्याची चिन्ह आहेत. ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन, apparatus, milk material and apparatus required of them. The first one is a milk thermometer. मिल्क थर्मोमीटरचा यूज काय, टू मेंटेनिंग दॅट द टेम्परेचर. सांगितलं 50 ते 80 डिग्री फॅरनहाइट टेम्परेचरचं आपल्याला दूध घ्यायचं आहे. देन मिल्क, देन दिस वन इज ISI लॅक्टोमीटर. हा इथं दिसतोय आहे ISI लॅक्टोमीटर. हा जो खालचा भाग आहे ह्याला म्हणलं जातं सॉलिड बेस. हा मधला भाग आहे इथं असतात गॅसेस. हे जे पुढचं हे दिसतंय इथं मार्किंग आहे इथं येलो, देन पिंक आणि दिस वन आर द ब्ल्यू. ही जी मार्किंग आहे ह्याला म्हणलं जातं LR लॅक्टोमीटर रिडिंग. इथं लॅक्टोमीटर रिडिंग लिहिलेले असतात 1/2, 3/4, 1/4, 3/4 हे इथं लिहिलेलं असतं. ओके, 1.2, 2.0
सगळं लिहिलेलं असतं. याला मला तर लॅक्टोमीटर रिडिंग. आणि ह्याच रिडिंगच्या बॅक साइड ऑफ देम these are the noting that the filling level, filling milk level तिथं 1/2 2/4 3/4 असं लिहिलेलं असतं. असं ह्या लॅक्टोमीटरच्या वरच्या साईडला दोन्ही मार्किंग लिहिलेले असतात. पुढच्या साईडचं असतं त्याला म्हणलं जातं लॅक्टोमीटर रिडिंग. आणि मागच्या साईडला दिलेलं असतं की ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या जार मध्ये, ह्या खालचा लॅक्टोमीटर जार मध्ये दूध किती भरलेलं आहे हे इथं काय केलं तर मागच्या मार्कनं आपल्याला समजतं. ओके, तर हा आहे ISI लॅक्टोमीटर. The next one instrument is the lactometer jar. This one is the lactometer jar. ह्याच्यामध्ये दूध भरलं जातं. ह्याच्यामध्ये हा लॅक्टोमीटर इन्सर्ट केला जातो. The next we see that the procedure of the beings. कसं आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची. हा इथं तुम्ही बघू शकता, इथं दिलंय बघा 1.100 1.200. दिस वन इज याला रिडिंग, लॅक्टोमीटर रिडिंग येते. झालं. आता प्रोसिजर काय. द फर्स्ट वन ऍडजस्ट द टेम्परेचर ऑफ मिल्क इज 50 to 80 डिग्री फॅरनहाइट. पहिल्यांदा दुधाचं तापमान 50 ते 80 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान मेंटेन करा. देन fill this one are the dry glass jar or the lactometer jar 2/3 volume of it. जे हा जो तुमचा जार घेतला इथं बघा, इथं दूध काय करतोय ओततोय. ओतल्यानंतर हा जो लॅक्टोमीटर जार आहे तुमचा 75% भरायचा आहे. जसं इथं असं दिलंय असं. झालं. वरचा 25% लॅक्टोमीटर जार हा काय तुमचा मोकळा राहिला पाहिजे, एवढा पूर्णच्या पूर्ण भरायचा नाही. सेम लाईक इथे ह्या फिगर मध्ये दिसतंय बघा, की एवढा तुम्हाला भरायचा आहे 75%. 75% भरल्यानंतर नेक्स्ट वन लोअर द लॅक्टोमीटर जेंटली इन द मार्किंग शुअर दॅट लॅक्टोमीटर. हा जो इथं मध्ये लॅक्टोमीटर दिसतोय हा इथल्या वरच्या साईडनं फक्त असा सोडून द्यायचा मध्ये. मगाशी प्रिकॉशन सांगितल्यासारखं ह्या लॅक्टोमीटर जारच्या हा जो वॉल आहे, कडेची कॉर्नर आहे, या कॉर्नरला लॅक्टोमीटर तुमचा चिकटला नाही पाहिजे. डू नॉट टचिंग टू दी कॉर्नर साइड ऑफ दिस वन जार. इथं बघा या फिगर मध्ये काय केलेलं आहे, वॉलच्या कॉर्नर साइडला कुठेही हा लॅक्टोमीटर टच झालेला नाही. हा जर टच झाला तर तुमचं काय होणार, रिडिंग चुकणार. लॅक्टोमीटर तिरका होणार, तिरका झाली की रिडिंग तुमचे चुकणार. हे एक प्रिकॉशन घ्यायचे आहे. इझिली इन्सर्टिंग इथं जसं लिहिलंय, इथं वरच्या साईडला इथं 2 बोटांनी धरायचं आणि हळू सोडून द्यायचं, जेणेकरून इथं टच झाला नाही पाहिजे. देन floats freely without touching the sides of the jar. Add the milk to the brim of this jar and record that the temperature and meniscus. आता इथं काय करायचंय, हा इथं लक्ष द्या, 1000च्या इथं खाली हा जो इथं मार्क आहे 1.800 याच्या खाली इथं काय झालेलं आहे, असा खड्डा पडल्यासारखा दिसतोय. तर हा खड्डा पडलेला, जिथं खड्डा पडलेला आहे तो ज्या मार्कला टच झालेला आहे ते तुमचं लॅक्टोमीटर रिडिंग आहे. ते तुमचं काय आहे, लॅक्टोमीटर रिडिंग आहे. असं तुम्हाला लगेच लॅक्टोमीटर रिडिंग घ्यायचे. असे तुम्हाला एका सॅम्पलचे 3 रिडिंग घ्यायचे आणि तिघाचा ऍव्हरेज काढायचा आहे. तिघाची बेरीज करायची, भागिले 3 करा, म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज लॅक्टोमीटर रिडिंग निघेल. म्हणजे तुमच्या एक्सपेरिमेंट मधला एरर हा मिनिमाइज होईल. असा लॅक्टोमीटर भरायचा आहे. परत लक्षात घ्या, दुधाचं टेम्परेचर 50 ते 80 डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरनहाइट पर्यंत घ्यायचंय. लॅक्टोमीटर जार घ्यायचा आहे, हा असं सांगितलं मागे दाखवल्याप्रमाणे 75% भरा. 75% भरल्यानंतर 2 बोटानं लॅक्टोमीटर हा असा इन्सर्टिंग ह्याच्यामध्ये करा. फक्त काळजी एकच, लॅक्टोमीटरच्या कॉर्नरला हा कुठेही चिकटला नाही पाहिजे. डू नॉट टचिंग टू द वॉल ऑफ लॅक्टोमीटर जार. देन कॅल्क्युलेट द रिडिंग फ्रॉम द मिनिस्कस लेवल. दिस वन, हा चंद्र जिथं कुठं ऍडजस्ट झालेला आहे, कुठल्या रेषेला ऍडजस्ट झालेला आहे, ते तुमचं काय लॅक्टोमीटर रिडिंग आहे, याला रिडिंग आहे. ओके, हा याला रिडिंग घेतल्यानंतर पुढे आपल्याला जायला लागतं करेक्शन फॅक्टरला. पुढे टेकन दॅट द ऑब्झर्वेशन्स ऑफ देम. ह्याचे ऑब्झर्वेशन घ्यायचे. फर्स्ट वन टेम्परेचर ऑफ द मिल्क, किती टेम्परेचर होतं फ्रॉम बफेलो मिल्क, काव मिल्क और पार्शली अडल्ट्रेटेड, जिथं पाणी बिनी अडल्ट्रेशन केलेलं असेल किंवा काय असेल ते. पुढे हे याला रिडिंग सांगितलं, जिथं चंद्र तुमचा ऍडजस्ट झालेला आहे मिनिस्कस, ते याला रिडिंग.
पुढे आहे हा करेक्शन फॅक्टर. करेक्शन फॅक्टर, तर करेक्शन फॅक्टरचा हा आपल्या टेम्परेचर आणि दुधात असलेले फॅट यानुसार करेक्शन फॅक्टर काढला जातो. कुठल्या दुधात समजा 2 ते 3 फॅट असेल, -1.2 फॅक्टर करेक्शन फॅक्टर असेल, तर याला रिडिंग मधनं -1.2 काय करायचे, तुम्हाला मायनस करायचे, वजा करायचे. तर तो जे आलेलं रिडिंग असतं मायनस केलेलं, समजा तुमचं लॅक्टोमीटर रिडिंग 28 आलेलं आहे आणि -1.2 असेल, तर तुमचं जवळपास 27.9 काय झालं, तुमचं जे मेन रिडिंग आलं त्याला म्हणलं जातं करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग, त्याला म्हणलं जातं CLR. त्याला काय म्हणलं जातं, CLR. जिथं मायनस असेल तिथं मायनस करायचं, जिथं प्लस असेल तिथं तुमच्या लॅक्टोमीटर रिडिंग मध्ये प्लस करायचं. जी व्हॅल्यू येईल त्याला म्हणलं जातं करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग. दिस वन पुटेड हिअर, इथं नोट डाऊन करायची. आणि मग आपल्याला आता काय काढायची, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग डिवायडेड बाय 1000 प्लस 1. करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग समजा तुमचं आलं 28.5, ते इथं लिहायचं 28.5 डिवायडेड बाय 1000. ओके, डिवायडेड बाय 1000 प्लस 1, म्हणजे तुमची फिगर किती आली, 1.028. 1.028 1.028 टू द 1.030, 1.028 ते 1.030. दिस वन इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ काउ मिल्क. गायीची नॉर्मल जी दुधाची घनता आहे ती 1.028 ते 1.030 असते. देन इन द बफेलो मिल्क आर 1.032 टू 1.034, 1.032 ते 1.034 नॉर्मल म्हशीच्या दुधाची घनता आहे. इफ यू अडल्ट्रेटेड मिल्क इज देअर, दुधामध्ये जर पाणी टाकलेलं असेल तर ही दुधाची घनता आपल्याला जास्त पाहायला मिळते, म्हणजे 1.034च्या वरती घनता जाती. त्यावेळेस म्हणायचं की दुधामध्ये, म्हशीच्या दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे. ओके, और इफ इफ यू हॅव दॅट द अडल्ट्रेशन्स ऑफ द शुगर युरिया वगैरे जर टाकलेला असेल तर आपल्याला त्या दुधाची घनता कमी पाहायला मिळते. असं ज्यावेळेस घनता कमी पाहायला मिळेल त्यावेळेस म्हणायचं इफ यू अडल्ट्रेटेड दॅट द सॉलिड मटेरियल टाकलेलं आहे. असं आपल्याला अडल्ट्रेशन या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीद्वारे आपल्याला कळतं. ओके, देन दिस नेक्स्ट वन, अडल्ट्रेशन शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ फ्रीजिंग पॉइंट. जो गोठणांक बिंदू असतो दुधाचा, त्या गोठणांक बिंदूवरती सुद्धा आपल्याला दुधामध्ये अडल्ट्रेशन केलेलं आहे किंवा नाही आपल्याला समजतं. दिस वन इज अनदर मेथड फॉर कॅल्क्युलेशन्स ऑफ अडल्ट्रेशन्स ऑफ वॉटर और एनी वन मटेरियल इन द मिल्क. ओके, ह्या फॉर्म्युलावरती तुम्हाला काढायचं आहे. कसं काढणार, पहिल्यांदा तुम्ही लॅक्टोमीटर रिडिंग घ्या. लॅक्टोमीटर रिडिंग टाकल्यानंतर तुम्हाला करेक्शन फॅक्टर टेबल यूज करावा लागतो. दिस वन करेक्शन फॅक्टर टेबल शुड बी युजिंग
आला आला आला. हॅलो हॅलो, आवाज येतोय का बाळांनो? हॅलो. हॅलो हॅलो. हा सर, येतोय आवाज. ओके, स्क्रीन दिसती का? हो दिसते. ओके. ते नेटवर्क गेलं त्यामुळे परत चालू करूया. नेक्स्ट वन बी पार्ट, दॅट इज अ टोटल सॉलिड अँड SNF. टोटल सॉलिड अँड SNF. आपल्याला आता काय करायचंय, घन पदार्थ काढायचे आहेत आणि सॉलिड नॉट फॅट, घन पदार्थ आणि सॉलिड नॉट फॅट आपल्याला काढायचं आहे. द फर्स्ट वन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस वन आर टू एस्टिमेट द लेवल ऑफ टोटल सॉलिड ऑफ द मिल्क. आता आपल्याला घन पदार्थ का काढायचे आहेत? इफ युअर टोटल सॉलिड पर्सेंटेज इज मोर, देन द हीट कॉन्सन्ट्रेटेड मिल्क प्रोडक्ट इज द मोर. समजा आपल्याला आता पेढा बर्फी तयार करायची आहे. पेढा बर्फी तयार करताना आपल्याला खवा काय दुधापासून जास्त मिळला पाहिजे. जेवढा खवा जास्त मिळेल तेवढा आपला पेढा बर्फी जास्त होणार आहे. पण खवा जास्त मिळेल जेव्हा त्याच्यामध्ये घन पदार्थ टोटल सॉलिड त्या दुधामध्ये जास्त असतील किंवा ज्या दुधामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त असेल त्यावेळेस आपल्याला हे रिकव्हरी या प्रोडक्टची जास्त मिळेल. त्यामुळे आपल्याला टोटल सॉलिड दुधामधलं काढणं गरजेचं आहे. ओके. द नेक्स्ट वन टू डिसाइड द क्वालिटी ऑफ मिल्क ऑन द बेसिस ऑफ टोटल सॉलिड. ज्या दुधामध्ये समजा आपल्याला घन पदार्थ जास्त आहे त्यापासून आपल्याला पेढा आपल्याला जास्त मिळणार आहे, खवा जास्त मिळणार आहे, अशा दुधाला आपण काय करणार आहे, त्या पदार्थासाठी जास्त पैसे मोजणार आहे. तर ही जी क्वालिटी मेंटेन करायचं काम आहे ही टोटल सॉलिड करत असतं. ओके. देन टोटल सॉलिड म्हणजे काय? The total solid content is the entire residue left after complete evaporation of water from the milk. दुधामध्ये पाणी ज्यावेळेस आपण काय करतो, इव्हॅपोरेशन करत असतो, पाणी उडवून देतो, ज्यावेळेस जो राहिलेला जो गोळा किंवा चिकट पदार्थ पाहायला मिळतो त्याला म्हणलं जातं टोटल सॉलिड. ओके. तर ह्या टोटल सॉलिड मध्ये काय काय असतंय? फॅट, प्रोटीन, लॅक्टोज आणि मिनरल मॅटर. ह्याच्यामध्ये स्निग्धांश, प्रथिन, मिल्क, शर्करा, लॅक्टोज आणि काय क्षारयुक्त पदार्थ म्हणजे मिनरल मॅटर. हे एवढे 4 घटक आपल्याला घन पदार्थामध्ये पाहायला मिळतात. टोटल सॉलिड म्हणजे घन पदार्थ. दिस वन सॉलिड कॉन्स्टिट्यूट एक्झिट इन मिल्क इन द मेकॅनिकल मिक्सचर. मेकॅनिकल मिक्सचर म्हणजे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटना आपण हे काढू शकतो. प्रिकॉशन फक्त काय घ्यायची की डू नॉट अवॉइड डायरेक्ट हिटिंग ऑफ मिल्क. दूध डायरेक्ट हिटिंग करायचं नाही, थोड्या वेळानं करायचं आहे. देन मटेरियल रिक्वायर्ड फॉर मटेरियल अँड apparatus रिक्वायर्ड फॉर द टोटल सॉलिड अँड SNF. पहिले लागणारे दूध, मिल्क. देन दिस वन इज द मॉइश्चर डिश. दिस वन इज अ मॉइश्चर डिश. मॉइश्चर डिश आणि क्रुशिबल ह्याच्यामध्ये फरक आहे. हे मॉइश्चर डिश म्हणजे काय असतं तर याचा उथळपणा हा कमी असतो आणि पसरट जास्त पाहायला मिळते, कारण का पाणी ह्याच्यामधनं उडून जावं लवकर म्हणून याला म्हणलं जातं मॉइश्चर डिश. देन हॉट एअर ओव्हन ह्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. देन डेसिकेटर. हा डेसिकेटर कूलिंग साठी लागणार आहे. हे आपल्याला 4 इन्स्ट्रुमेंट गरजेचे आहेत. देन द टोटल सॉलिड शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द 2 मेथड. 2 मेथडनं कॅल्क्युलेट केलं जातं. द फर्स्ट वन बाय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड अँड सेकंड वन बाय फॉर्म्युला मेथड. 2 मेथडनं करतात. द फर्स्ट वन टेकन दॅट द पहिली मेथड ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. हे तुम्ही ॲग्रोनॉमीला सुद्धा केलेलं आहे. दॅट इज अ डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर इन द सॉइल.
तसंच करायचंय आपल्याला इथं. The first one is this one gravimetric method is an accurate method, not a practical, hence is not used. This one is the accurate method आहे, पण ह्याला वेळ जास्त लागतो, त्यामुळे लोक हे जास्त यूज करत नाही. ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, फर्स्ट वन टेकन दॅट द 50 सेंटीमीटर पोर्सिलिन क्रुसिबल किंवा मॉइश्चर डिश, याचा 50 सेंटीमीटर व्यास असलेली तुम्हाला काय करायचंय, क्रुसिबल घ्या किंवा मॉइश्चर डिश घ्या. देन क्लीन अँड ड्राय इन हॉट एअर ओव्हन. हॉट एअर ओव्हन मध्ये 1.5 तास तुम्हाला ठेवायची आहे. हॉट एअर ओव्हन मध्ये 1.5 तास ठेवायची. 1.5 तास ठेवल्यानंतर त्यातलं इव्हॅपोरेशन किंवा एनी वन मटेरियल शुड बी रिमूव्ह, सगळं निघून जाईल. आणि ते काय करायचं मग, अगेन दिस वन इन्सर्टिंग इन द डेसिकेटर. डेसिकेटर मध्ये ठेवा. डेसिकेटर मध्ये ठेवल्यानंतर कूल झाल्यानंतर त्याचं वजन घ्या. त्याचं वजन घेतल्यानंतर ऍड 5 ml ऑफ मिल्क इन द क्रुसिबल ऑर द मॉइश्चर डिश. ही जी मॉइश्चर डिश घेतलेले त्याच्यामध्ये 5 ml दूध टाका आणि त्याचं वजन घ्या. त्याचं वजन घेतल्यानंतर ती पहिलं वजन येईल. दिस वन इज द W1. दिस वन इज द W1. ते पहिलं वजन घेतलेलं आहे त्याला म्हणलं आहे W1. W1 वजन म्हणजे काय, क्रुसिबलचं वजन प्लस 5 ml दूध टाकलेलं दोघांचं एकत्रित, त्याला म्हणलं जातं W1. देन युअर हॉट एअर ओव्हन शुड बी मेंटेन ॲट 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअसला मेंटेन करायचे टेम्परेचर. आणि तुमचं जे वजन केलेलं जे क्रुसिबल किंवा वजन केलेलं जे तुमची मॉइश्चर डिश आहे ते हॉट एअर ओव्हन मध्ये 3 तास ठेवायचे आहे. 3 तास ठेवल्यानंतर अगेन दॅट 3 तास ठेवल्यानंतर परत ती काय करायची, जो तुमची मॉइश्चर डिश किंवा क्रुसिबल काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे. बाहेर काढल्यानंतर डेसिकेटर मध्ये परत ठेवायचा आहे. डेसिकेटर मध्ये ठेवल्यानंतर तो कूल होईल. कूल झाल्यानंतर अगेन वेट देम. अगेन काय करायचंय तुम्हाला, त्याचं वजन करायचंय. वजन केल्यानंतर दिस वन इज द W2. दुसरा येईल W2, हा 3 तासानंतरचा. मग देन नेक्स्ट वन W1 मायनस W2. पहिलं जे तुमचं रिडिंग घेतलेले त्यातनं 3 तासाचं आलेलं W2 त्या क्रुसिबलचं वजन काय करायचं, वजाबाकी करायचं, डिडक्ट देम. ओके, मायनस देम. ओके, मायनस करायचं. दोघं मायनस केल्यानंतर तुम्हाला निघल वेट ऑफ रेसिड्यू. वेट ऑफ रेसिड्यू. समजा क्रुसिबलचं वजन तुमचं पहिल्यांदा दूध टाकून 20 ग्रॅम जर आला असेल आणि 3 तासानंतर 18.2 आला असेल तर तुमचं 1.8 ग्रॅम काय झालेलं आहे, वेट ऑफ रेसिड्यू झालेलं आहे. दिस वन वेट ऑफ रेसिड्यू इन्सर्टिंग दिस वन फॉर्म्युला. वेट ऑफ रेसिड्यू 1.8 डिवायडेड बाय वेट ऑफ मिल्क सॅम्पल. वेट ऑफ मिल्क सॅम्पल किती घेतलेले आपण, 5 मिली घेतलेले, म्हणजे किती येईल 1.8 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 100. मल्टिप्लाइड बाय 100 असं केल्यानंतर तुमचं काय निघेल, टोटल सॉलिड कंटेंट इन द मिल्क. दुधामधला टोटल सॉलिड कंटेंट मिळेल बाय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. या ग्रॅव्हिमेट्रिक मेथडनं असं काढलं जातं. सेकंड वन इज बाय यूज बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युलानी केलं जातं. बट इन द फॉर्म्युला मेथड यू शुड बी फर्स्ट वन कॅल्क्युलेट द फॅट पर्सेंटेज ऑफ मिल्क. दुधाचं फॅट पर्सेंटेज तुम्हाला काढावं लागतं बाय जर्बर मेथड. देन अगेन दॅट द करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग. इथं तुम्हाला करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावी लागते. CLR कॅल्क्युलेट करावा लागतो. हे दोन रिडिंग तुम्हाला गरजेचे आहेत, CLR आणि तुमचं करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे तुम्हाला, आणि फॅट, हे 3 गोष्टी फॉर्म्युला मेथडनं काढायसाठी गरजेच्या आहेत. लेट्स सी दिस वन. आता फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा 2 फॉर्म्युले आहेत. द रिचमंड फर्स्ट वन सायंटिस्ट ही शुड बी कॅल्क्युलेटेड द फॉर्म्युला अँड आपला इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट न काढलेले फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युले आहेत, 2 वेगवेगळे, यांनी 2 वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. तर आपल्या इथल्या ज्या कंडिशनला जो यूज केला तो ISI फॉर्म्युला, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट फॉर्म्युला. आता इथं काय, द फर्स्ट वन कॅल्क्युलेट टोटल सॉलिड पर्सेंटेज. टोटल सॉलिड पर्सेंटेज इज इक्वल टू CLR म्हणजे काय, करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग. करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग हे आपण कशानं काढलेलं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या ऑब्झर्वेशन मध्ये आहे. करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग सांगितलं मग, लॅक्टोमीटर रिडिंग और प्लस और मायनस द करेक्शन फॅक्टर. जो करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग येईल ते इथं नोटिंग करा, भागिले
divided by 4 plus 1.21. This one is a F म्हणजे फॅट पर्सेंटेज इन द मिल्क. दुधामधलं फॅट किती आहे? तर 1.21 ला फॅट पर्सेंटेज न काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं. इथं मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय प्लस 0.14. जे दोन रिडिंग इथं महत्वाचे आहेत आपल्याला. कुठले? करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग आणि दुधात असलेलं फॅट पर्सेंटेज. हे ज्यावेळेस तुम्ही या फॉर्म्युल्यात टाकणार त्यावेळेस तुम्हाला टोटल सॉलिड पर्सेंटेज मिळेल. देन पर्सेंट SNF सॉलिड नॉट फॅट. जे आता इंडियन गव्हर्नमेंट मध्ये काय दूध आपण घेतो कशावरती? फॅट आणि SNF वरती, सॉलिड नॉट फॅट. ओके, तर हा SNF कसा काढायचा? तर सेम तसंच CLR डिवायडेड बाय 4 प्लस 0.20 21 मल्टिप्लाइड बाय फॅट. त्या दुधाचं असलेलं फॅट किती आहे? फॅट इथं मल्टिप्लाय करा CLR आणि 0.14. हे टाकलं की तुम्हाला काय मिळतं? पर्सेंट SNF दुधामधला सॉलिड नॉट फॅट किती आहे. हे झालं रिचमंड सायंटिस्ट नुसार. देन आवर इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट फॉर्म्युला इज CLR डिवायडेड बाय 4 प्लस. ह्याच्यामध्ये फरक काय आहे? हे आपल्या क्लायमेट आपल्या टेम्परेचर नुसार सेट केलेला फॉर्म्युला आहे. 1.22 इंटू फॅट पर्सेंटेज ऑफ मिल्क प्लस 0.72 0.72. ओके, हे आपण आपल्या इथल्या त्याच्यामध्ये दुधाचं जर करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग काढलं आणि फॅट काढलं या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर आपल्याला टोटल सॉलिड पर्सेंटेज घनपदार्थ दुधामधले मिळतात डायरेक्ट. देन पर्सेंट SNF ला CLR डिवायडेड बाय 4 करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग डिवायडेड बाय 4 प्लस 0.21 इंटू F म्हणजे फॅट पर्सेंटेज इन द मिल्क प्लस 0.72. ह्याच्यामध्ये जर टाकलं तर आपल्या इंडिया ह्याच्यामधलं पर्सेंट SNF दुधातलं SNF आपण या ISI फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. ओके, एनीवन डाऊट इज देअर? कुणाला काही डाऊट आहेत का? असलं तर चॅट मध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. This one is the end of your practical, that is a determinations of specific gravity and total solid and SNF percent SNF. कुणाला डाऊट असेल तर काय करून पाठवा.